या परिस्थितीवरती पहिल्यांदा महायुतीला प्राधान्य राहील आणि ते झाल्याच्या नंतर मग काही समीकरण होतात वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळेल. कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करायला अजून 4-5 दिवसाचा अवधी आहे. तोपर्यंत नगरपालिकेचे निकालही परवा लागणार आहेत. तशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोकाटेंची काही रिप्लेसमेंट होणार आहे सर? आजच्या बैठकीत काही चर्चा झाली? आज आम्ही त्या विषयावरती काय फार चर्चा केली नाही, कारण मला असं वाटतं की कोकाटेंचा न्यायालयातल्या अर्जाची सुनावणी उद्या आहे असं समजत आहे. त्या विषयावरती का आज मी काय त्यांच्याशी आम्ही बोललो नाही. प्रामुख्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा नक्की त्या ठिकाणी झाली. पुन्हा एकदा दादा आज आता बाहेर जात आहेत, मी पण आज दिवसभर पार्टी ऑफिसमध्ये आहे. आवश्यकता लागली तर आमची फोनवरती चर्चा होईल. पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला आहे का? कारण की काल कोकाटेंचं खातं तर काढून घेण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडनं तशा पद्धतीचं पत्र देखील देण्यात आलेलं आहे. आणि कोकाटेंचा प्रयत्न वारंवार पार्टीकडे केला जातो. जर ते आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध होतो तर अशा परिस्थितीत 2 भाग आहेत की एक तर तालुका स्तरावरच्या JMFC कोर्टाने त्यावेळेला त्यांना कन्व्हिक्शन केलं. त्याच्यानंतर मग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याने अपील केलं होतं आणि त्यावेळच्या दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिलेली होती. स्वाभाविकपणाने माणिकरावांचं मंत्रिपद आपापच त्या ठिकाणी राहिलं. आता सुद्धा सत्र न्यायालयाने JMFCचा निर्णय मान्य केलेला आहे किंवा तो कायम केलेला आहे. त्याच्यामुळे जी परिस्थिती तयार झाली त्या संदर्भामध्ये 2च कायदेशीर बाबू आहेत. एक तर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय, मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे काही काळात यापुरतं आपण थांबावं. परंतु विरोधकांकडनं सातत्यानं मागणी केली जाते की कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे. आणि कोकाटे अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल झालेले आहेत, त्याच्यावरून देखील राजकारण होताना पाहायला मिळते की हे केवळ राजकीय आजारपण आहे. त्याच्यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी म्हणून ते रुग्णालयात दाखल इतक्या महागड्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल बुलेटिन येणं अपेक्षित आहे. ते मेडिकल बुलेटिन लीलावतीमधनं देखील येत नाहीये, त्यांच्यावर देखील दबाव असल्याचं बोललं जातं. ठीक आहे, मी रात्री उशिरा दिल्लीवरून मुंबईत आलो. मी सुद्धा तपशिलावर या विषयावरती माहिती नक्की घेईन. दादा आज एका ठिकाणी दौऱ्यावरती आहेत. मी त्यांच्याजवळ या विषयावरती नक्की बोलेन आणि पुन्हा एकदा या संदर्भातला तपशीलवार माहिती आपल्या सर्वांच्या समोर ठेवेन. धनंजय मुंडे काल दिल्लीमध्ये होते, लीड घेतली त्यांनी अमित शहाची. काय विशेष कारण राहिलं? कारण एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांची दिल्लीत अमित शहाची भेट, त्यांचं कमबॅक होईल मंत्रिमंडळात असं म्हटलं जातं. धनंजय मुंडेंचा आणि माझा काल संध्याकाळी फोन झाला. अमितभाईंची त्यांनी वेळ 1 महिन्यापासून मागितलेली होती. त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती. ती नेमकी काल मिळाली. त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. आणि मग मला धनंजयनी काय अमितभाईंच्या जवळ त्यांचा विषय होता त्या बाबतीत तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी सांगितली. धन्यवाद. सर, संजय राऊत म्हणतात की सुनील तटकरे बोलत होते, अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष. त्यांनी असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांनी काल अमित शहांची घेतलेली भेट ही साखर कारखान्याच्या कामासाठी आणि अन्य एका कामासाठी होती.